पुढची बातमी नाशिक मधली आहे। कुंभमेळ्यामध्ये होणारी गर्दी लक्षात घेत दर्शन पथमध्ये हॉल बांधला जाणार असल्याचं समजतंय। कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग यांनी ही माहिती दिलेली आहे। या हॉलमध्ये भाविकांना बसण्यासाठीची व्यवस्था केली जाणार आहे। याच्यामध्ये दर्शन पथचे कार्यक्रम मध्ये मी जसं म्हटलं त्याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन याच्यामध्ये आपण शोधतोय। एक तर जे आपले क्यू मॅनेजमेंटचा संपूर्ण कॉम्पोनंट दर्शन पथामध्ये ठेवण्यात आलेला आहे। जसं मी म्हटलं तिरुपती मंदिर असेल, बालाजीच्या इतर ठिकाणी असेल, त्या ठिकाणी जसं आपले हॉल सारखे असे स्ट्रक्चर असतात, जेणेकरून लोक आले की हॉलमध्ये बसले, जेव्हा त्यांची पाळी आली की तेव्हाच ते निघून जायचं, जेणेकरून त्यांना लाईनमध्ये उभं राहायची गरज लागणार नाही। वाशिम मधली पुढची बातमी आहे। अवैध सावकारी प्रकरणाच्या अनुषंगानं सहकार आणि पोलीस विभागानं कारवाई करत 3 ठिकाणी छापेमारी केलेली आहे आणि या 3 ठिकाणी छापेमारी करत काही दस्तावेज ताब्यात घेतल्याचं समजतंय। वाशिममध्ये सहकार विभाग आणि पोलीस विभागानं ही संयुक्त कारवाई करत 3 ठिकाणी छापेमारी केलेली आहे। पुढची एक महत्त्वाची मोठी बातमी। भिवंडी महानगरपालिकेच्या अनुषंगानं महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सध्या घडतायत। भिवंडीमध्ये भाजपात मोठी फूट पडल्याचं दिसतंय। भाजप नगरसेवकांचा एक गट काँग्रेस सोबत जाणार असल्याची माहिती मिळतेय। थोड्याच वेळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची हे नगरसेवक भेट घेणार आहेत। मुंबईतल्या टिळक भवनात ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय। माझ्यासोबत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत। सर, खरं तर भिवंडीमध्ये एक नवीन प्रयोग काँग्रेसचा पाहायला मिळतोय। भाजपचे काही नगरसेवक काँग्रेससोबत येणार असल्याची चर्चा आहे। भेट देखील ते काही वेळात तुमची घेणार असल्याचं कळतंय, काय नेमकं सांगाल? भारतीय जनता पक्ष फुटलाय आणि भारतीय जनता पक्ष इतरांचे पक्ष फुटता त्यांच्याच घरात कधी आग लागली हे समजलेलं नाही। त्यामुळे एकदा बघू पुढे काय होतं काय नाही। आम्हीचे 30 नगरसेवक निवडून आलेले आहेत, तर तुतारीचे 12 नगरसेवक आलेले आहे। आमच्याजवळ 42 आज आघाडी म्हणून आमच्याजवळ 42 आहे। ही 42ची कोंडी आमची काही सुटलेली नाही। आम्हाला बहुमताकरता 5 अधिकची मतं जी पाहिजे आहेत ती अद्यापपर्यंत कोणची असतील हे आम्ही ठरवलेलं नाही। मात्र भारतीय जनता पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे। आम्ही कोणत्या पक्षात फूट पाडलेली नाही। आमचे 30 आहेत, 30वर आमचा महापौर होत नाही। आम्हाला जे अधिकचे 16 मतं जे पाहिजे त्या 16 मतांच्या अनुषंगानं आम्ही समविचारांची मोठ बांधल्यानंतरही त्या संख्यापर्यंत जात नाही। आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोठ बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत। त्यामुळे या ध्येय धोरणाला भूमिकाला कोण कोण आमच्यासोबत आहे ते बघितल्यानंतर या संदर्भात उत्तर देणं योग्य राहील। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।